आणखी एक महत्त्वाची बातमी, शिवसेनेत जे बंड झालं त्यात मुख्यमंत्र्यांचं काही देणं घेणं नव्हतं असं परिणय फुके म्हणाले। संजय राऊतांसारखे लोक इतर आमदारांना छळण्याचं काम करत होते। भाजप आमदार परिणय फुकेंनी संजय राऊतांवरही निशाणा साधलाय। तर त्रिभाषा सूत्र अहवालाचा उद्धव ठाकरेंनी स्वीकार केला होता। संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना जागा दाखवून दिली आहे असा घणाघात परिणय फुकेंनी केलाय। भाजप आमदार परिणय फुके आपल्या सोबत आहेत। संजय राऊतांनी थेट आता मुख्यमंत्र्यांवरती वक्तव्य जे आहे ते 2-4 केलेली पाहायला मिळते। त्यामध्ये त्यांनी एक म्हटलं आहे की शिवसेना पक्ष किंवा राष्ट्रवादी पक्ष फोडला, यात तुमचं महाराष्ट्र ईद कुठे आलेलं आहे मिस्टर फडणवीस, असं त्यांनी म्हटलं। बघा, कुठेही शिवसेनामध्ये जो बंड झाला त्याच्यात कुठेही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा कुठेही काही लेणं देणं नव्हतं। हे त्यांचे आपसी वाद होते आणि हे संजय राऊत सारखे लोक जे शिवसेनेमध्ये होते आणि जे त्या पक्षातील इतर जे आमदारांना किंवा इतर नेत्यांना इथे मोठ्या नेत्यांना दाबण्याचं काम करत होते किंवा छळण्याचं काम करत होते आणि यांच्या या वृत्तीमुळेच त्या सगळ्या लोकांनी तिथनं एक बंड पुकारला आणि तिथनं बाहेर निघून आपला एक पक्ष वेगळा तयार केला। शिवसेना जी मूळ शिवसेना आहे ती घेऊन ते सगळे लोक बाहेर निघाले आणि जे गद्दार लोक होते ते तिथेच राहिले संजय राऊत सारखे। ज्या पद्धतीनं GR हिंदी भाषेचे सरकारने रद्द केलेत आणि एक नवीन समिती जी आहे ती गठीत केलेली आहे, त्यांनी त्यावरती भाष्य केले आहे। त्यांचं मत आहे की समित्या तयार करणं हा एक देवेंद्र फडणवीसांचा छंद आहे, असं त्यांनी म्हटलं। बघा, असं आहे की ज्या प्रकारे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या महाराष्ट्र जनतेला मूर्ख समजतात तसं ते नाही। त्यांना या माध्यमातून लोकांनी निश्चितच या निवडणुकीत दाखवून दिलं आहे आणि त्यांची जागा सुद्धा लोकांनी दाखवून दिलेली आहे। त्रिभाषीय सूत्र जो अहवाल जो आहे तो उद्धव ठाकरेंनी स्वतः स्वीकार केला होता ते मुख्यमंत्री असताना, आणि आज ज्यावेळेस त्याचं फक्त GR आपल्या या सरकारने काढलं, महायुतीच्या सरकारने काढलं आणि कुठेतरी लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतात आहे, लोकांना मूर्ख समजण्याचं काम ते करतात आहे। कॅमेरामन मनीष सोबत विनायक डावरुंग, TV9।